हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपण माइंडसेट कसं बिल्ड करायचं, स्ट्रॉंग माइंडसेट, मनोधैर्य हे कसं वाढवायचं ह्याच्याबद्दल बोलूया. कित्येक वेळा काय होते माहिती का, काही लोकांना एवढंसं प्रॉब्लेम आलं तरी रडत बसतात. काही अगदी एवढंसं प्रॉब्लेम असला तरी त्यांना कळत नाही, सुचत नाही काय करायचं. आणि काही लोकांना का नाही, अगदी मोठे हिमालया एवढा प्रॉब्लेम आला तरी ते कूल असतात, शांत असतात. किती रिजेक्शन येऊ देत, ऑपोजिशन येऊ देत, त्यांचं म्हणणं आय डोंट केअर. एवढे स्ट्रॉंग असतात ते. ह्याला कारण काय? आपल्याला काय पाहिजे? का हा फरक आहे? काही लोक अगदी एवढेसे गोष्टीमुळे, छोटे छोटे दुःखामुळे सुद्धा कोसळतात. आणि काही डोंगरा एवढं दुःख आलं तरी अगदी त्याच्यावर पाय ठेवून उभा राहतात. नो डाऊट असं काही नाहीये त्यांना मॅनपॉवर आहे, मनी पॉवर आहे, नाहीये. तुमच्याकडे मॅन पॉवर नको, मनी पॉवर नको, पण तुमच्याकडे माइंड पॉवर किंवा स्ट्रॉंग माइंडसेट म्हणतो. मेंटली तुम्ही स्ट्रॉंग असाल किंवा बुलेट प्रूफ माइंड म्हणेन मी. म्हणजे त्याला काही आघात झाले तरी त्याला काही दुःख होत नाही. दुःख होत नाही म्हणण्यापेक्षा तो खंबीरपणे सगळं पेलू शकतो, चॅलेंज ओव्हरकम करू शकतो. ते ह्याला आपल्याला काय पाहिजे, काय आपण डेव्हलप करायला पाहिजे ह्याच्याबद्दल आज आपण बोलूया. पहिलं म्हणजे सेल्फ बिलीफ. स्वतःवर विश्वास ठेवा. अगदी असं करू नका हा येईल, हा बघेल, तो येईल, नाही. कधी एक मी तुम्हाला सांगू, आपले स्वतःचे कुठल्याही गोष्टीला, चांगलं व्हायचं तरी वाईट झालेला, दोन्हीलाही आपण स्वतः कारणीभूत असतो. दुसऱ्याला दोष देऊन उपयोगाचं नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःची जबाबदारी, दुसरं पण स्वतःची जबाबदारी, रेस्पॉन्सिबिलिटी म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, ती स्वतः घ्यायला शिका. ती जबाबदारी आपण स्वतः, काही झालं तर मी जबाबदार आहे, मी कारणीभूत आहे. चांगलं असू देत, वाईट असू देत. नाही ते लोक काय करतात, काही झालं की नाही हो, आमचं घर लहानपणी असं होतं, माझे आई वडील असे होते, शाळा अशी होती, कॉलेज, माझं मित्रमंडळ असं होतं. नाही, स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या आणि दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. कशालाही दुसऱ्यावर अवलंबून बिलकुल राहू नका. आणि तुमचं माइंड कंट्रोल करायला शिका. मास्टर युअर माइंड म्हणेन मी. काही प्रॉब्लेम येऊ देत, आय कॅन फेस इट. परिस्थिती आणि मनस्थिती, हे बघा, तुमची मनस्थिती बरोबर असली की कुठल्याही परिस्थितीला तुम्ही चॅलेंज देऊन उभं राहू शकता. उलट देव आपल्याला का प्रॉब्लेम्स देतो माहिती का? आपली परीक्षा घेतो तो. आपण त्यातनं पुढे यायला पाहिजे, आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, म्हणून आपल्याला देव प्रॉब्लेम्स देतो. स्ट्रगल शिवाय सक्सेस मिळत नाही. कोणालाही स्ट्रगल करावं लागते तरच सक्सेस मिळते. आणि आपल्याला माहित आहे, रात्र झाल्यानंतर दिवस येतो, नाईट नंतर डे, डे नंतर नाईट. पेन शिवाय गेन नाही. नो गेन विदाऊट पेन म्हणतात. त्यामुळे हे सगळं येते. जे काही आपल्याला ब्रेक करते, इट मेक्स अस. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, व्हॉट ब्रेक्स यू दॅट मेक्स यू. त्या परिस्थितीमुळे तुम्ही आणि स्ट्रॉंग होता.
ह्याच्यासाठी काय काय आपण करायचं बंद करायचं. एक म्हणजे कंप्लेन करायचं बंद करायचं, दुसऱ्यावर दोषारोपण. अहो माझे आई वडील असे होते, आम्ही खेडेगावात होतो, आम्ही गरीब होतो. अहो काही नाहीये, तुम्ही तुमचे जे काही तुम्ही आहात त्याला तुम्ही जबाबदार आहात. कुठल्या कंडिशन्स जबाबदार नाहीत. रडत बसायचं सोडा आणि कशालाही एक्सक्यूज द्यायचं सोडा. नाही, आमच्या युनिव्हर्सिटीत का नाही असंच आहे. काही मुलांना बोलताना ऐकलंय मी. आणि गरज पडली तर तुम्ही कम्फर्ट झोन मधनं बाहेर यायला शिका. नाही ते कसं करायचं, तिथे कसं करू, कसं ऍडजस्ट होऊ. ट्राय टू कम आउट ऑफ द कम्फर्ट झोन. कम्फर्ट झोन मधनं तुम्ही बाहेर आलात का नाही, तुम्हाला कळते पुढे आपण कसं वागायचं, काय जायचं. तुमची ग्रोथ होते, तुमचं कॉन्फिडन्स वाढते. आणि पुढचं महत्वाचं म्हणजे हेल्थ, आरोग्याची काळजी घ्या. आता आरोग्याची काळजी घ्यायची म्हणजे काय, मी अगदी थोडक्यात सांगणार आहे इथे का. म्हणजे पूर्वीचे व्हिडिओमधनं खूप ह्याच्याबद्दल आपलं बोलणं झालेलं आहे. आहार, विहार आणि विचार. आहार घरात बनवलेला फ्रेश आणि ताजं, फळं भाजीपाला जास्त खायचा, पाणी भरपूर प्यायचं आणि एक्सरसाइज काही तुम्ही करता ते. विचार, पॉझिटिव्ह विचार करायचे, चांगले विचार करायचे. पाहिजे ते मेडिटेशन करा किंवा पाहिजे ते सेल्फ टॉक करा. हे सगळं करून आपलं आरोग्य का, म्हणजे आरोग्य आपलं चांगलं असलं तरच आपलं माइंडसेट. हे बघा, आपलं आरोग्य चांगलं नसलं काय आपण चांगला विचार करू शकतो, मनानं कसं आपण स्ट्रॉंग होऊ शकतो, मनोधैर्य आपलं कसं वाढेल, शक्य नाहीये. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं पाहिजे. आणि पुढचं म्हणजे भावनांचे गुलाम बनू नका. आपण भावनेचे मागे गेलो काय होते माहितीये का, लोक आपली वेळेला उपयोग करून घेतात आणि नंतर फेकून देतात. त्यांची गरज भासली का नाही, त्यांच्या वेळेला तुमचा उपयोग झालेला आहे, तेवढे झाल्यावर तुम्हाला यूज अँड थ्रो प्रमाणे फेकून दिलं जाते. त्यामुळे आपल्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवायला शिका. नुसता प्रत्येक गोष्टीला रडायचं, रागवायचं, कोणाचं जरा झालं बाबा तो प्रॉब्लेम म्हणजे लगेच गेलं, आपलं सगळं देऊन त्याला मदत केली आणि असला करू नका. बी रेडी टू फेल, म्हणजे काही अपयश आलं तरी तर फेस करायला शिका. का माहितीये का, असं म्हटलं जाते फेलियर्स आर स्टेपिंग स्टोन्स ऑफ सक्सेस. हे फेलियर्स, हे अपयशामधनच आपण शिकत जातो. ह्याच्यामुळे आपण कळते आपल्याला, बरं शिकतो आपण. दे टीचर्स अ लेसन. त्यामुळे नापास झालो, फेल झालो, यश मिळालं नाही म्हणून रडत बसायचं सोडा. त्यातनं मी काय शिकतोय हे बघा. आणि जे काही आपण करताना आपलं बेस्ट, लेवल बेस्ट द्यायला शिकायचं. आणि महत्वाचं म्हणजे आयुष्यात आपल्याला डिसिप्लिन पाहिजे. डिसिप्लिन नसलं का नाही काही उपयोगाचं नाही. शिस्त खूप महत्वाची आहे. या शिस्तीमुळे का नाही आपलं राहणीमान बदलते, आपला विचार करण्याची पद्धत बदलते आणि आपलं ग्रोथ सुद्धा होते. त्यामुळे डिसिप्लिन महत्वाचा आहे. त्याच्याशिवाय कन्सिस्टन्सी, म्हणजे आज केलं 10 दिवस केलं नाही सोडला, मग 12व्या दिवशी केलं नाही उपयोगाचा. कन्सिस्टन्सी, रोज थोडं थोडं का होईना कन्सिस्टन्सी पाहिजे आणि चिकाटीनं करायला पाहिजे. अगदी चिकाटी पाहिजे तिथे.
असं आपण सगळ्या गोष्टी करत गेलो का नाही, काहीही अवघड होत नाही. आपण मनानं स्ट्रॉंग बनतो. मग प्रत्येक एवढेसे तेवढेसे गोष्टीला आपण रडत बसत नाही. हो कसं करू, काय करू, घाबरत नाही. जे काही प्रॉब्लेम आला तरी आपण प्रॉब्लेमकडे बघायचं नाही, तो सॉल्व्ह कसं करायचं ते प्रोसेसकडे बघायचं आणि पुढे जायचं. हॅव ए गुड डे.